हॅलो एव्हरीवन. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशी पद्धतीने केलेलं झणझणीत येसू वरणाची रेसिपी. तर स्टार्ट करूया. त्यासाठी आपण घेतलेल्या आहे इथे 7 प्रकारच्या डाळी. तर आपण इथे घेतलेली आहे उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, चवडीची डाळ आणि मठाची डाळ आणि लास्टला आहे ही मसूरची डाळ. तर आपण या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या 2-2 चमचे घ्यायच्या आहेत आणि जी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे ती जास्त प्रमाणात घ्यायची, थोडी तरी अर्धी वाटी जरी घेतली तरी चालेल. तर ही डाळ आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि जर त्यामध्ये काही जर घाण वगैरे असेल तर ती पाकडून पण घ्यायची थोडीशी. त्यानंतर आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर साधारणतः आपण इथे 2 पाण्याने 2दा ही डाळ स्वच्छ नीट अशी धुवून घेतली. त्यानंतर आपण आधीच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर बघा आपली डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे आणि पाणी पण आपण गरम करायला ठेवलं होतं ते त्याला उकळी येऊन झालेली आहे. तर ही डाळ यामध्ये आपण ॲड करायची आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या पण आपल्याला इथे ॲड करायच्या आहे. त्यानंतर थोडंसं तेल आपण इथे ॲड करणार आहोत. नंतर झाकण लावून याला 6 ते 7 शिट्ट्या होण्यासाठी आपण इथे रेस्ट करून ठेवूया. त्यानंतर आपण इथे मसाल्याची तयारी करून घेतली आणि त्याचबरोबर आपल्या इथे शिट्ट्या होत आहेत कुकरच्या. आता आपण इथे मसाला भाजून घेऊया. तर त्यासाठी आपण इथे आधी एक मोठा कापलेला कांदा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडासुद्धा टाकून घेतला. हे पण आपण छान असं पद्धतीने भाजून घेतलं. त्यानंतर इथे आपण चपाटा मिरची टाकून घेतलेली आहे. चपाटा मिरची ही तिखट नसते पण याने कलर खूप छान येतो. त्यासाठी आपण इथे लाल मिरच्या ह्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहे चपाटा मिरच्या. त्यानंतर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये खडा मसाला आपण ॲड करून तोसुद्धा भाजून घेतला. नंतर आपल्याला इथे 3 ते 4 चमचे धने घेतलेले आहेत. हे पण आपण इथे छान पद्धतीने असे भाजून घेणार आहोत. तुम्ही धना पावडरचा उपयोग केला तरी चालेल आणि धने असतील तर ते सुद्धा चालतील. भाजून घेतलं की आपल्याला मसाला होण्यास जास्त वेळ लागत नाही. तस आधी आपण इथे चपाटा मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, कारण की चपाटा मिरची ही बाकीच्या मसाल्यामध्ये लवकर अशी मिक्स झाली नसती, त्यामुळे आपण आधीच करून घेतली. बाकीचा मसालासुद्धा आपण इथे बारीक करून घेतलेला आहे. तर त्यामध्ये थोडं पाणी वगैरे घालूनसुद्धा आपण याची कन्सिस्टन्सी ही छान प्रकारे अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर ही बघा तुम्ही बघू शकता इथे आपण बघितलं. त्यानंतर इथे एक कापलेला टोमॅटो आपण इथे ॲड करणार आहोत. त्यानंतर इथे चपाटा मिरचीची जी बारीक पेस्ट करून घेतलेली होती तिखट ते पण आपण इथे ॲड केलं आणि थोडंसं पाणी ॲड करून याचा मसाला करून घेतलेला आहे. नंतर आपण फोडणीची तयारीसाठी कढीपत्ता, बारीक चिरलेला कोथिंबीर, तेजपत्ता, त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे. त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत. हळद, तिखट, धना पावडर, गरम मसाला, जिरे, मोहरी. त्यानंतर इथे तेल टाकून घेतलं आहे आपण गरम होण्यासाठी. जोवर तेल तापते तोवर आपण बघून घेऊया की आपली डाळ शिजली की नाही. तर बघा आपण बघतोय की आपली ही जी डाळ आहे ही छान पद्धतीने शिजलेली आहे. तर तरी पण एकदा आपण चेक करून घेऊया. बाकीच्या डाळी शिजायला तर जास्त वेळ लागत नाही, पण इथे आपण हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. तर आपण एकदा बघूया की हरभऱ्याची डाळ शिजली की नाही ते. तर बघा हरभऱ्याची डाळसुद्धा छान प्रकारे अशी शिजलेली आहे. तर आपलं तेलसुद्धा तापून झालेलं आहे. तर सर्वात आधी आपण इथे जिरे घालूया. जिरं तडतडलं की नंतर त्यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी. तर मोहरीसुद्धा छान प्रकारे अशी तडतडली. तेल छान पद्धतीने तापलं की फोडणी ही छान बसते. त्यानंतर एक तेजपत्ता आपण इथे तुकडे तुकडे करून त्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर जो मसाला आपण काढलेला होता तो मसाला यामध्ये ॲड केला. मसाला होत असताना इथे आपण 2 चमचे धना पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर कापलेला कोथिंबीर, 1 ते 2 चमचे आपण इथे हळद घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला. आपण आधीच खडा मसाला ॲड केलेला होता म्हणून इथे 1च चमचा आपण गरम मसाला ॲड केला. त्यानंतर मिक्सर जारच्या भांड्याला विसरून त्यामध्ये पाणी थोडंसं एकदम थोड्या प्रमाणात ॲड केलं. त्यानंतर मीठ ॲड केलं. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट हा मसाला आपण तेलात नीट व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. तर बघा इथे 5 मिनिट होऊन गेलेली आहे. तर ते बघा तेल वरती सुटलेला आहे. याचा अर्थ असाच की आपला मसाला हा छान पद्धतीने तेलात झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर आपण यामध्ये डाळ ॲड केली जी आपण शिजवून घेतलेली होती ती. तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे. आपण चपाटा मिरची पूड आपण त्यामध्ये ॲड केली म्हणून बघा
आपल्या वरणाला हा छान असा लाल रंग आलेला आहे. त्यानंतर आपण कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये ॲड केलेली आहे. कसुरी मेथीने टेस्ट खूप छान येते. तर त्यानंतर आपण हे मिश्रण जे आहे ते नीट व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ ॲड केलं. तर हे आपण व्यवस्थित नीट असं मिक्स करून घेऊया आधी. मसाला आणि डाळ यांचं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून आपण आधी डाळ टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे, जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असेल तसं. त्यानंतर आपल्याला या वरणाला उकड काढून घ्यायची आहे. उकड काढली की त्यावर लाल असं रंग येतो छान पद्धतीने. तर बघा आपण इथे उकड काढून घेतलेली आहे. जेवढं तुम्ही जास्त उकडून घेणार तेवढी त्याला चव ही छान येईल. तर बघा आपल्या वरणाला रंग पण खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर घट्ट ठेवू शकता तुम्ही वरण, आणि जर तुम्हाला थोडंसं पातळ मीडियम रेंजमध्ये हवं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. ते पाणी तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी असेल तसं तुम्ही ॲड करू शकता. थोडीशी आपण यावर कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे अजून. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमच्याकडे तर याला येसू वरण असं म्हणतात खानदेशात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा नक्की. तर बघा आपलं वरण हे छान असं उकडून झालेलं आहे. ही जी वरची जी लेयर दिसत आहे तर ती जात नाही तोवर आपल्याला उकडू द्यायचं आहे वरण. त्यानंतर आपण ह्याला थोडंसं 5 मिनिट अजून झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवूया. त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे शेकलेली बट्टी. तर ही बट्टी गरम गरमच आहे. याला आपण तूप लावून भाजून घेतलेली आहे ओव्हनमध्ये. तर याला बारीक असं चुरून घ्यायचं आहे केळीच्या पानावर. तर ही बट्टी सगळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तर तुम्हाला जशी हवी असेल, जर तुम्ही तळून घेत असाल तरी चालेल, आणि जर तुम्ही भाजून घेत असाल तर अगदी उत्तम. तर ही छान प्रकारे अशी आपण बारीक चुरून घ्यायची आहे. आणि खानदेशात तर म्हणतात की बट्टीचं आळं करायचं. तर आपण इथे बट्टीचं हे असं गोल असं आळं करून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आता हे येसू वरण टाकायचं आहे. तर बघा आपण इथे येसू वरण टाकलं आहे. तोंडी लावायला सलाद घेतलेला आहे. त्यानंतर लिंबू आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार ॲड करायला. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.